नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आजची जी घटना आहे ती आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातली पानकट्टी गल्लीमधली. इथं 40 वर्षीय हनुमंत शरणप्पा जानवाडे हा व्यक्ती राहायचाच म्हणावं लागेल. कारण त्याचा कशाप्रकारे काटा काढण्यात आला आहे, ते आपण या घटनेमध्ये पाहणारच आहोत. तर आता जो हा हनुमंत शरणप्पा जानवाडे आहे, वय वर्ष 40, तो एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करायचा. अत्यंत मेहनती माणूस, कष्टाळू, आपल्या घरादाराचं, परिवाराचं भरणपोषण करण्यासाठी मेहनत करणारा, मुलांच्या शिक्षणाकडे, बायकोच्या गरजाकडे विशेष लक्ष देणारा व्यक्ती. असा हा हनुमंत शरणप्पा जानवाडे. स्वयंपाकी म्हणजे आता हॉटेलमध्ये जे कामं असतात ते सकाळी लवकर जावं लागते. सगळी तयारी करणं आणि संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत त्या हॉटेलमध्ये राहून सुट्टी होते. असा त्याचा दिनक्रम. आता त्याची जी बायको आहे पूजा हनुमंत जानवाडे, वय वर्ष 35, ही देखील मेहनती आणि आपला संसार चालवण्यासाठी ती देखील घरचं बघत-बघत बाहेर जॉब करणारी. यांना 2 मुलं. मोठा मुलगा संगम नावाचा, जो की 6वी शिकायला आहे आणि मुलगी अनिता 4थीत. आता हा झाला यांचा परिवार. अत्यंत सुखी, समाधानी, शहरात राहून दोघे जॉब करल्यामुळे चांगली इन्कम. यातल्या या मुलगी जी आहे अनिता, हिचा आपल्या वडिलांवर विशेष जीव होता. ती तिच्या वडिलांवर खूप प्रेम करायची. प्रत्येक बापाचा आपल्या मुलीवर जीव असतो आणि मुलीचा देखील आपल्या बापात जीव असतो, आईपेक्षाही. आता असा हा सुखी परिवार चालत असताना 2 वर्षापूर्वी ही जी पूजा आहे, ती सणावाराच्या निमित्तानं आपलं जे माहेर होतं दानापूर, या ठिकाणी ती गेली. दानापूरला गेली. तिथं तिची ओळख सुनील उर्फ पिंटू पाटील या तिच्याच माहेरच्या एका तरुणासोबत झाली. तो 31 वर्ष, 28-30 वर्षाचा आणि ड्रायव्हर म्हणून काम करणारा. आता जो हा पिंटू पाटील आहे याच्यासोबत 2 वर्षापूर्वी ओळख झाली. एकमेकाचे नंबर एक्सचेंज झाले आणि पिंटू तसा जो आहे तो अविवाहित होता. या अविवाहित तरुणाला ही जी पूजा आहे ती भाळली. पूजा दिसायला देखील एकदम सुंदर होती. 35 वर्षाची. 2 लेकराची आई असून देखील ती वाटत नव्हती. आणि हा जो पिंटू आहे, तो तिच्यासोबत लगट करायला सुरुवात झाली. आणि तिला माहीत होतं आपल्या गावचे आपला लवकर इथं आकडा लागू शकतो. म्हणून हा पिंटू तिचं पूजाला भेटणं, येणं-जाणं त्यांचं वाढलं. पूजाला भेटायचा, काही नवीन गिफ्ट आणून द्यायचा. म्हणजे नवराची जो कामावर असायचा, त्या वेळामध्ये ज्यावेळेस पूजाकडं वेळ असायचा, त्यावेळेस हा पिंटू तिला वेळ द्यायचा. दोघांमध्ये चॅटिंग व्हायची, WhatsApp चॅटिंग, फोन व्हायचे आणि त्यांचं हळू मैत्रीमध्ये रूपांतर झालं. ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालं आणि ओळखीचं रूपांतर, मैत्रीचं रूपांतर अनैतिक संबंधामध्ये झाले. आता हा जो पिंटू आहे, तो ज्यावेळेस हनुमंत घरी नसायचा, कामावर असायचा, तो घरी यायचा. बाहेर उदगीरमध्ये पूजाला बाहेरही भेटायचा आणि त्यांचे बरेचदा मागच्या 1.5 वर्षापासून त्यांचे संबंध चालू झाले. आता तो जो की हा हनुमंत आहे, आपल्या कामामुळे तो आपल्या बायकोला तेवढा वेळ देत नव्हता, देऊ शकत नव्हता, सुट्ट्या नसायच्या. अशा कारणामुळे आता अशा वेळेस हा जो पिंटू आहे, तो पिंटू त्याच्या बायकोला वेळ द्यायला सुरू केलं त्यानं. तो तिला देवदर्शनाला घेऊन जायचा, फिरायला न्यायचा. म्हणजे ज्या गोष्टी नवऱ्यानं करायला पाहिजे होत्या, ते तो न करता तिचा तो बॉयफ्रेंड करून ती करून घेऊ लागली. आणि हा 28-30 वर्षाचा तरुण, ही 35 वर्षाची स्त्री. त्यांचा जो अनैतिक संबंध आहे तो रंगारंग कार्यक्रम व्हायचा. ती खुश होती पिंटूसोबत. पण हनुमंतला या पिंटूचं घरी येणं, बायकोसोबत फिरणं, या हनुमंतला आवडत नव्हतं. आणि हळू हनुमंतच्या डोक्यामध्ये या दोघांविषयी संशय निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि एके दिवशी
जे हनुमंत आहे त्याने या पूजाचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये त्याने पूजाचे आणि त्या पिंटूचे व्हॉट्सअप चॅटिंग वाचली. त्यामध्ये पूजाने जे अश्लील मेसेज केले होते, पिंटूने जे अश्लील मेसेज केले, त्याने जे एकमेकाला फोटो वाटी पाठवले, ते त्या हनुमंतनं पाहिले आणि मग हनुमंतने या गोष्टीचा पूजाला जाब विचारायला सुरुवात केली, की तू त्याला बोलणं भेटणं बंद कर. आणि तो पिंटूला देखील त्याने एकदा दोनदा ताकीद दिली, की तू आता माझ्या बायकोपासून दूर राहा. मग यांचं काही दिवस जे आहे ते हे सतर्क झाले. मग यांचं 1 महिना 2 महिने यांचं सगळं शांत झालं. पण अशातच एकदा पूजाला माहेरी जावं लागलं आणि माहेरी या जो पिंटू पाटील होता याच्यासोबत त्या पूजाची परत भेट झाली. तिथं जागा शोधली. त्यांचा रागाराम कार्यक्रम झाला आणि त्यांचं जे लफडं आहे ते पुन्हा एकदा सुरू झालं. पण यावेळेस हनुमंतला परत कळालं आणि त्यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. दोघांमध्ये वाद इतका विकोपाला गेला की हनुमंतनं पूजाला मारलं आणि पूजानं त्या दिवशी ठरवलं की आपण या हनुमंतचा आपल्या आयुष्यातून कायमचा पत्ता कट करू, कारण हा जो आहे तो आपल्या अनैतिक संबंधामध्ये आड येतोय. मग पूजानं पिंटूला विश्वासात घेऊन त्याच्यासोबत बसून एक प्लॅन बनवला. 27 ऑगस्टच्या दिवशी तो प्लॅन त्यांनी अंमलात आणवायचा ठरवला. प्लॅन असा होता की ही पूजा आहे ती नांदेड रोडच्या मोरे आय हॉस्पिटलला त्या हनुमंतला घेऊन येणार आणि तिथून पिंटू जे आहे ते त्याचं अपहरण करून तिला निर्दयस्थळी घेऊन येणार. बरोबर संध्याकाळी 4-4:30च्या सुमारास ही पूजा जी आहे आपल्या हनुमंत, त्याची मुलगी अनिता आणि ही पूजा हे तिघे जण ॲटोनं, तो ॲटो देखील पिंटूच्याच मित्राचा, त्या ॲटोनं त्या ठिकाणी पोहोचले. त्या दवाखान्यात जाण्यासाठी दवाखान्याच्या जवळ येत असताना या पिंटूनं तो ॲटो अडवला. म्हणजे त्यांचं अगोदर पूर्वनियोजित होतं. ॲटो अडवला. पूजाला त्यांनी तिथंच उतरायला सांगितलं. हनुमंतचे दुसरे 2 मित्र आणि तो ॲटो चालक असे तिघजण मिळून 4 जण त्या हनुमंतला घेऊन निर्जन स्थळी गेले आणि तिथं त्याला लोखंडी रॉडने, दांडक्याने, दगडाने हनुमंतला जबर मारहाण केली. तोपर्यंत पूजा त्या ठिकाणी पोहोचली होती. जबर मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये तो इतका गंभीर जखमी झाला, म्हणजे अर्धमरण अवस्थेत तो गेला. त्याच्या डोक्यात जबर मार झाला, छातीत, पिंठीवर, पोटऱ्यावर अशा बऱ्याच ठिकाणी असंख्य जखमाच्या खुणा होत्या. अशा अवस्थेत ते जे आहे आरोपी तिला तिथंच सोडून ते तिथून पळून गेले. आणि ही पूजाने, कारण पूजाला आता तिला मारायचंच होतं, त्याचं ठरलं होतं. मग या पूजाने त्या हनुमंतला दवाखान्यात नेण्याऐवजी तिला ती जी आहे त्याला घरी घेऊन आली आणि त्याचा जीव जाण्याची वाट पाहू लागली. बघा मित्रांनो, अनैतिक संबंधामध्ये स्त्री जी आहे ती किती टोकाच्या स्तराला पोहोचत असते. जिच्यासोबत 7 जन्म राहण्याची, ज्याच्यासोबत राहण्याची तिनं फेऱ्या घेतल्या, ज्याच्यापासून तिला 2 मुलं झाले, जो तिच्या सुखादुःखामध्ये तिच्यासोबत राहिला, तिच्या हव्या नको त्या गरजा पूर्ण केल्या आणि तो आज तिला जड वाटायला लागला. फक्त अनैतिक संबंधामुळे एका परपुरुषाच्या नादी लागून तिनं आपल्या 2 मुलाचा विचार केला नाही, आपल्या संसाराचा विचार केला नाही, स्वतःचा विचार केला नाही या अनैतिक संबंधामध्ये, आणि ती फक्त त्याचा जीव जायचा वाट पाहू लागली. आणि जसं तिला लक्षात आलं की आता हा दवाखान्यात नेल्याच्या नंतरही याचा काही जीव वाचण्याची शक्यता नाही, अशा वेळी तिने त्याला उदगीरच्या सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांना लक्षात आलं डॉक्टरांच्या की हे म्हणजे नॉर्मल कुठून ॲक्सिडेंटमध्ये पडल्याची खुणा नाही, ह्या जबर मारहाणीच्या खुणा आहे, ती पोलीस केस होऊ शकते. चेकअप केल्याच्या नंतर लक्षात आलं की तो व्यक्ती, तो हनुमंत आहे, तो मृत झालेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी लागलीच पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी सुरू केली आणि ज्यावेळेस पूजाला ह्याच्याविषयी जाब विचारण्यात आला, आता पूजाने उडवाउडीची उत्तर दिले. सांगितले कोण्या अज्ञात व्यक्तीने माझ्या नवऱ्याचं अपहरण केलं आणि त्यांना जीव जाईपर्यंत मारलं.
नंतर मला फोन आला, की इच्छापूर्ती हनुमान मंदिराजवळ तुमचा अ, पती आहे त्यांना घेऊन जा. मग त्या फोनच्या आधारे अज्ञात व्यक्तीनं फोन केला. त्याच्या आधारे आम्ही तिथं पोहोचलो आणि तिथून त्याला इथं घेऊन आलो. ही अशी तिने एक बनाव रचला. पण पोलिसांना यामध्ये काहीतरी काळबेळ वाटायला लागलं. म्हणून त्यांना पूजाचं जे सांगण्याचा सिक्वेन्स होता त्यामध्ये त्यांना तफावत लक्षात आली. म्हणून त्यांनी असा संशय व्यक्त केला, पूजा काहीतरी खोटं बोलते. मग तिच्यावर नजर ठेवली आणि तिच्या 7 वर्षाच्या मुलीला विश्वासात घेऊन लेडी कॉन्स्टेबल असतात बघा, त्यांच्या माध्यमातून त्या 7 वर्षाच्या मुलीला ज्यावेळेस विचारलं, त्यावेळेस त्या 7 वर्षाची मुलगी जिचा आपल्या पप्पावर खूप जीव होता, जी त्या मारहाणीच्या वेळेस तिथं हजर होती, ती रडत होती. निर्दयपणे ती लोकं मारीत होती तिच्या पप्पाला आणि ती तिच्या मम्मीलाही म्हणत होती, की यांना वाचवा. पण मम्मी जी आहे तिच्या डोळ्यावर अनैतिक संबंधाचं एवढं मोठं कातडं चढलं होतं, ज्यामधून ती तिच्या नवऱ्याला वाचून बाहेर काढू शकली नाही. आणि ती 7 वर्षाची मुलगी बोलायला लागली, की ज्यावेळेस पप्पाला मारत होते, त्यावेळेस मम्मी बाजूलाच होते. पिंटूनं त्याला उचलून नेलं, मारहाण केली असं तिनं आधार दिले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं. या पूजाच्या आधारे त्या पिंटूचा ॲड्रेस केला. ॲड्रेस ट्रॅक करून त्याच्या ॲड्रेसवरून त्याला उचललं आणि इतर जे 3 आरोपी आहेत, तो रिक्षा चालक आणि इतर 2 अनोळखी आरोपी हे सध्या फरार आहेत. या 5 आरोपींविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे आणि याच्यात जो पुढचा विनोद धनराज जनवाडे हे जे हनुमंत यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढचा जे तपास आहे ते पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करत आहेत. आता मित्रांनो, या घटनेमध्ये तुम्ही पाहत असाल, की अनैतिक संबंधामुळे एका स्त्रीनं आपल्या पुरुषाचा नवऱ्याचा काटा काढला आणि त्यामुळे 2 मुलं देखील अनाथ झाले. या अनैतिक संबंधाला रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? याच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.